यानंतर मी मगाशी तुम्हाला असं म्हटलं तसं की या विचार मंचावरती जसे आहेत तसे विचार मंचाच्या खाली तुमच्या प्रेक्षकांमध्ये इतके अगाध ज्ञान पंडित असलेले आणि ज्यांनी काही मिळवलंय समाजासाठी केलंय असे सगळे मोठी लोक तिथे बसली आहेत. प्रथम मी मगाशी म्हटलं तसं आज 4 पिढ्या इथे उपस्थित आहेत बरं का. उर्मिलाताई, हिराताई आणि खाली आमच्या उषाताई इथे बसलेल्या आहेत. मुनगेकर सर उपस्थित आहेत आणि मुनगेकर सरांचं स्वागत सामान्य करावं असं मी त्यांना विनंती करते. ओळख करून द्यायला नकोय तुम्हाला. यानंतर आदरणीय योगीराज बागुल, प्राध्यापक डॉक्टर रामटेके सर, ओके, अभय काका सर, भारत शिरसाट सर, प्राध्यापक भारत शिरसाट सर. कदाचित आम्हाला तुम्ही प्रेक्षकात कुठे आहेत माहिती नाहीये, तेव्हा तुम्ही उभे राहिलात तरी आपण कुठे बसला? औरंगाबाद आले ते. ज्यांच्या घराघरात अनेक विचार पसरवत एक आपलं बुलंद आवाज ज्याने दिला ते बबनराव कांबळे यांचे सुपुत्र, आताचे सम्राटचे संपादक. या पुढे या. कुणाल भाऊ, कुणाल. म्हणजे आम्ही अरे तुले म्हणतो पण तुमच्या समोर आम्ही दादा म्हणतोय. या कुणाल भाऊ म्हणतोय. आपलं स्वागत आहे. आमची दिल्लीवरून आलेली खास मैत्रीण आणि तिने सांगितलंय पुढचा काळ मी दिल्लीशी संपर्क साधून तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे अशी आमची डॉक्टर अनिता भारती. हो का? ओके, तिचं फ्लाईट असल्यामुळे ती गेली. सौदार कमालकर मॅडम, सत्यबाबा. आपला थोडासा थोडा चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सचे इथे सुभाषचंद्र राम सर इथे उपस्थित आहेत. आमच्या श्रीमुक्तीच्या संघटनेच्या सदस्या महिला शक्ती एकवटली आहे आणि तर त्यांचं स्वागत पण तिथे करायचं आहे. पुन्हा प्रवीण चैनिका शहा, ऋषाली मगदू, श्रीमुक्तीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तोही कार्यक्रम या मुंबईत जोरदार पुढच्या महिन्यामध्ये होतो आहे. तर यानंतर आमच्या काही या विशेष अजून काही भगिनी आहेत आणि त्यानंतर आपण तुम्हाला विनंती करते की भोजन आपण घेणार आहोत. पण भोजन करत असताना आपल्याकडे कूपन दिलेले आहेत, ते कूपन आपण तिथे द्यायचे आहेत आणि करायचं आहे. आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी स्त्री संघटनेच्या अनेक मैत्रिणींना सन्मान प्राप्त झालेले आहेत. अशा लेखिकांचा आपण सन्मान करत आहोत. थोड्याच आहेत, जास्त नाही आहेत, काळजी करू नका, कारण आमचे अध्यक्षीय अजून भाषण आहे. आणि यासाठी आमंत्रित करते कवयित्री शारदा नवले यांना. त्यापूर्वी कविता लोखंडे ओके, मुद्दा आता माझ्याकडे नाव आलं, कविता लोखंडे या. म्हणजे आम्ही तिला वैशाली म्हणतो बरं का, वैशाली दया पवार. आणि यांनी आम्हाला इतकी मदत केली की
त्यांना. आणि मग आमच्या कविताताईने म्हणजे वैशालीने लगेच सांगितलं की यस या म्हणून मी उघडून देते. आणि आजपर्यंतचा सगळा कारभार पाहत त्या इथे उपस्थित आहेत. आज रजा टाकली आहे, अनेकांनी रजा टाकली, त्यापैकी त्या आहेत. एक मॅनेजर आहेत त्या बँकेमध्ये, मुंबई बँकेमध्ये, आणि त्यांनी आम्हाला अकाउंट उघडून देऊन तो सगळा भाग त्या उचलत आहेत. धन्यवाद. यानंतर शारदा नवले. सर्व महामानवांना क्रांतिकारी अभिवादन. संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे स्त्री मुक्तीचे प्रमुख उद्गाते तथागत गौतम बुद्ध. आणि कालचे सारे मुकेते आज बोलू लागले, कालचे सारे मुकेते आज बोलू लागले, मी तुझ्या सत्या सगळे शब्द तोलू लागले. घे वसंता घे मनाच्या मोहराची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदना. स्टेजवरील सर्व मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. आजचं युग हे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि इंटरनेटच्या घोड्यावर स्वार होऊन आपण सर्व स्त्रिया गगनभरारी घेत आहोत. समाजकारण, राजकारण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पत्रकारिता, शिक्षण, संशोधन या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हा स्त्रियांची भरारी आहे. अशाच आपल्यापैकी आपल्या समाजातील काही स्त्रियांचा, काही रत्नांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा सर्वांच्या तेजाने सत्कार करूयात मान्यवर सख्यांचा आदर भावाने. तर आपली पहिली सखी आहे सरिता पवार. सरिता पवार आलेली आहे नाही का? आहे का? सरिता पवार राखायला हवी निज गुण या त्यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय नाशिकचा विशाखा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपल्या या सर्व सध्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रचंड त्यांचं योगदान आहे. सरिता पवार यांचा सत्कार करतील लीलाताई पवार. सरिता पवार यांना त्यांच्या काव्यसंग्रहाला 11 राज्यस्तरीय पुरस्कार लाभले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा त्यांना मानाचा विशाखा काव्य पुरस्कार या संग्रहाला लाभलेला आहे. कणकवलीमध्ये गेली 10 वर्ष ते 10 ते 20 वयोगटातील मुलांसाठी राष्ट्र सेवा दल निवासी शिबिराचे यशस्वी आयोजन करत आहे. आपली दुसरी सखी आहे शालिनी वज्रचित्त. शालिनी वज्रचित्तांचा सन्मान करतील शिरीनताई लोखंडे. शालिनी वज्रचित्त आल्यात का? शालिनी वज्रचित्तांना 2025चा आउटस्टँडिंग वुमन इन बुद्धिझम हा अवॉर्ड त्यांना इंडोनेशियातर्फे मिळालेला आहे. आणि गेली अनेक वर्ष त्या धम्म चळवळीमध्ये सक्रिय आहेत. अशा या आपल्या शालिनी वज्रचित्ते यांचा सत्कार शिरीनताई लोखंडे करीत आहेत. आपली तिसरी आहे सखी स्नेहा कदम. स्नेहा कदम यांचा सत्कार करत आहेत सविता शिंदे. स्नेहा कदम यांचा सत्कार करीत आहे सविता शिंदे. आहेत ना? सविता आहे ना? हा ठीक आहे. सविता थांब. सविता शिंदेचा सत्कार उर्मिलाताई पवार करतायत. सॉरी, स्नेहा कदमचा. शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून या काव्यसंग्रहास कवी भीमराव कोले
विशेष काव्य पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. आपली पुढची सखी आहे शिल्पा कांबळे. यांचा सत्कार करतील प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञादया पवार. शिल्पा कांबळे या नाटककार, शॉर्ट फिल्म रायटर, डिरेक्टर, डॉक्टर भीमराव आंबेडकर महामानवाची गौरव गाथा, तसेच नाम क्या है तुम्हारा, माझ्या बायकोचा रोबोट अशी अनेक नाटकं यांची गाजलेली आहे. निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी तुम्ही वाचलीच असेल. त्यांच्या या लेखिका अशी या आपल्या ज्या सख्या आहेत, या प्रत्येक सखी म्हणजे एक एक रत्न आहे आपल्या समाजाचं. पुढची आपली आहे छाया कोरेगावकर. रिक्त विरक्त छाया कोरेगावकरचा सत्कार करतील छाया खोब्रागडे. रिक्त विरक्त कादंबरीला त्यांच्या सूर्यकांता पोटे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच गर्भात क्षणांच्या गोष्टी हा कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यांचा सत्कार करत आहे छाया खोब्रागडे. आपली पुढची सखी आहे कविता मोरवणकर. कविता मोरवणकर आजारी आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत का इथे आलेले कविता मोरवणकरचे. पुढची आपली सखी आहे विद्या घोरजारे. विद्या घोरजारे यांची नुकतीच कांची ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि या कांची कादंबरीला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार तसेच श्रीलंका येथून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा आमच्या विद्याताई घोरजारे यांचा सत्कार करतील पुष्पा कांतोडे ताई. जोरदार पाया होया. एक कवी असं म्हणतात की मेहको तो ऐसे मेहको कि फूलों को भी होश आ जाए और तालियां बजाओ तो ऐसे बजाओ कि हमारे रत्नों को भी ये भी जोश आ जाए. पुढचे आमची मैत्रिणी सुरेखा पैठणे. सुरेखा पैठणेचा सत्कार करतील सुनीता म्हैसकर मॅडम. अच्छा, सुरेखा पैठणेचा सत्कार करतील उर्मिलाताई पवार. आपल्या म्हैसकर मॅडम आल्या आहेत ना. अच्छा, ठीक आहे. सुरेखा पैठणे कवयित्री आहे, सामाजिक धडाडीच्या कार्यकर्त्या. संवाद तरुणाईचा या अभिनय कार्यक्रमाचे नियोजन आयोजन त्या करतात. त्यांचा आत्ता जेव्हा ती बोलू लागते हा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांचा सत्कार उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते होतो आहे. पुढची आपलं एक रत्न आहे प्राध्यापिका डॉक्टर श्यामल गरुड. श्यामल गरुड यांचा सत्कार करतील आशालताताई कांबळे. आपल्या आंबेडकरी स्त्री संघटनेच्या संस्थापक प्राध्यापिका आशालताताई कांबळे डॉक्टर श्यामल गरुड यांचा सत्कार करत आहेत. डॉक्टर श्यामल गरुड या लेखिका, समीक्षक, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. साहित्याच्या त्यांच्या कामाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशस्वी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि कणाटीच्या मागे हा त्यांचा तमाशा कलावंतांचा चरित्रात्मक जो ग्रंथ आहे तो सगळीकडे प्रसिद्ध आहे. पुढची आमची सखी आहे संहिता सोनावणे. संहिता सोनावणे हिचे 18व्या वर्षापर्यंत 5 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. संहिता सोनावणेचा सत्कार करतील सनोबर केशवार. सनोबर. हा, ठीक आहे. प्रज्ञादया पवार, आपल्या डॉक्टर प्रज्ञादया पवार त्यांचा सत्कार करतील. संहिता सोनावणेचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. यापुढे आपण विशेष
सन्मान देणार आहोत आणि त्यापैकी एक आहे संघमित्रा कांबळे. आपण जे हे सगळं देखणं स्वरूप या हॉलचं पाहतो आहे, हे सगळं जे ज्यांनी केलेलं आहे ते आहेत संघमित्रा कांबळे, ज्यांच्या रक्तामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट भरलेलं आहे. आणि त्यांची दुसरी ओळख अशी आहे की त्या आपल्या आजच्या निवेदिका नंदाताई कांबळे आणि शरद कांबळे यांची मुलगी आहे. त्या संघमित्रा कांबळेचा सत्कार करत आहेत आपले आजचे प्रमुख सन्माननीय उपस्थित डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते. संघमित्रा कांबळे अतिशय गुणी मुलगी, रात्रंदिवस जागून अनेक दिवस जागून तिने सगळं देखणं रूप आपल्याला जे पाहायला मिळतंय ते तिने केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी तिचं आपण स्वागत करूया. थँक्यू संघमित्रा. आमची पुढची सखी आहे प्रभा सोनावणे. प्रभाताई सोनावणे यांनी आपल्या आंबेडकरी स्त्री संघटनेला त्यांनी 51,000 रुपयांची स्वखुशीने सामाजिक कार्यासाठी देणगी दिलेली आहे. त्यांचा सत्कार आम्ही डॉक्टर मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करत आहोत. प्रभाताई सोनावणे चेक स्वीकारण्यासाठी आपल्या आंबेडकरी स्त्री संघटनेच्या संस्थापक प्राध्यापिका आशालता कांबळे, नंदाताई कांबळे व पुष्पा धाकतोळेताई त्यांनी तो चेक स्वीकारावा. चेक आणलेला आहे ना? हा, आले ना प्रभा सोनावणे. तर एकच सांगायचं आहे. अच्छा, सुनीता मेहकर ताईंनी पण वर यावं चेक स्वीकारायला. अच्छा, ठीक आहे, नंतर एक कवी सुनीता म्हैसकर या आपल्या सर्वांच्या सखी आहेत आणि त्या कामगार उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत, माझ्या सोबत काम करतात. मगाशी त्या सत्काराला उपस्थित नव्हत्या म्हणून आपण त्यांचा सत्कार आता करू. खरं तर एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणं ही सुरुवात राहणं आहे आणि सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणे हे संस्कार आहेत. मदत करणे हे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. की प्रत्येकाच्या उरामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये ही जी माणुसकीची ज्योत आहे ही प्रज्वलित झाली पाहिजे. आणि त्यामुळेच आपण या सामाजिक कार्यामध्ये सगळे एकत्र येत आहोत, तनाने, मनाने, धनाने. सत्कार करत आहेत मिलिंद शिंदे सर. आमच्या 51,000चा चेक देऊन या सामाजिक कार्याला त्यांनी खूप मोठी देणगी देऊन मदत केली आहे. एक कवी असं म्हणतात बघा, या देशाच्या बायांना, आया बहिणींना सांगाया जायचं हाय ग. या देशाच्या बायांना, आया बहिणींना सांगाया जायचं हाय ग. एकीकडून आणि लढा पुकारून यो तुरुंग फोडायचा हाय ग. हा तुरुंग आहे विषमतेचा, हा तुरुंग आहे अन्यायाचा, हा तुरुंग आहे भेदभावाचा आणि असा हा तुरुंग आपल्याला फोडायचा आहे. सगळ्यांनी साथीदार येऊन प्रभाताई सोनावणे यांचा सत्कार होतो आहे. धन्यवाद प्रभाताई सोनावणे. यापुढचा माईक मी आपल्या निवेदिका नंदाताई कांबळे यांच्याकडे सुपूर्द करते.